नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो भारताला युनियन ऑफ स्टेट्स का म्हणतात, कलम 1 ते 4 चा नेमका अर्थ काय, राज्य पुनर्रचनेसाठी कुठले आयोग आले, हे सगळं उदाहरणासहित समजून घेतले. आज आपण पाहणार आहोत राज्यांची निर्मिती कशी झाली याचा संपूर्ण क्रम आणि घटना दुरुस्ती. हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तर चला सुरुवात करूया. बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 पासून त्यातून महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्ये निर्माण झाली. मग 1961 मध्ये 10वी घटना दुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेलीचा समावेश झाला. त्यानंतर लगेचच 12वी घटना दुरुस्ती 1962 ने गोवा, दमण व दीव यांचा समावेश झाला. 1963 साली नागालँड राज्याची निर्मिती झाली. ती होती 13वी घटना दुरुस्ती. आणि 1966 नुसार शहा आयोगांच्या शिफारशीनुसार पंजाब, हरियाणा आणि चंदीगडची निर्मिती झाली. 1970 मध्ये केंद्रशासित हिमाचल प्रदेशास राज्याचा दर्जा मिळाला. यानंतर 1972 मध्ये ईशान्य भारतात मोठी उलथापालथ झाली. ईशान्य क्षेत्र पुनर्रचना अधिनियम 1971 द्वारे या प्रदेशाचा राजकीय नकाशा कायमचा बदलला गेला. या कायद्याअंतर्गत 1972 मध्ये मणिपूर 19वे, त्रिपुरा 20वे आणि मेघालय 21वे या 3 राज्यांना एकाच वेळी राज्यांचा दर्जा मिळाला. आणि सिक्कीमचा प्रवास थोडा वेगळा आहे, त्यावर हमखास प्रश्न येतो, म्हणून तो लक्षातच ठेवायला हवा. सिक्कीमसाठी 2 घटना दुरुस्ती आहे. पहिली 35वी घटना दुरुस्ती 1974, ज्यानुसार त्याला सहयोगी राज्याचा दर्जा मिळाला. आणि लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 1975 मध्ये सार्वमत घेऊन 36वी घटना दुरुस्ती 1975 मध्ये सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. हे भारताचे 22वे राज्य बनले आणि कलम 371F जोडले गेले. यानंतर 1987 या एकाच वर्षात 3 राज्यांची निर्मिती झाली. मिझोराम 23वे, अरुणाचल प्रदेश 24वे आणि गोवा 25वे राज्य बनले. गोवा आधी केंद्रशासित प्रदेश होता, आता ते पूर्ण राज्य बनलं. मग आलं 2000 साल. यामध्ये पुन्हा 3 राज्य जोडली गेली. छत्तीसगड मध्य प्रदेशमधून, उत्तराखंड उत्तर प्रदेशातून आणि झारखंड बिहारमधून. या राज्यांच्या निर्मितीमागे भाषिक कारणांपेक्षा मागासलेल्या भागांचा विकास आणि प्रशासकीय सोय ही प्रमुख कारणे होती. यानंतर 2014 मध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यानुसार तेलंगणा हे 29वे राज्य बनले. आणि आता अलीकडेच काही बदल झाले. 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. आणि 26 जानेवारी 2020 रोजी दादरा नगर हवेली आणि दमण दीव या 2 केंद्रशासित प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले. आता आपण हा सगळा घटनाक्रम पाहिला, पण यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे थेट परीक्षेत विचारले जातात. जसं की संस्थानांचे विलीनीकरण. या 3 संस्थाने कायम लक्षात ठेवावी. जुनागड सार्वमताद्वारे भारतात विलीन झाले. त्याचे कारण होते, जुनागडचा राजा मुस्लिम होता, मात्र जनता हिंदू होती. त्यामुळे फेब्रुवारी 1948 मध्ये सार्वमत होऊन जनतेने भारतात विलीन होण्याचा कौल दिला. त्यानंतर 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारच्या हैदराबादच्या विरोधात पोलीस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशन पोलो सुरू केली, जी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत चालली. त्यानुसार हैदराबादचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. तिसरे संस्थान होते जम्मू आणि काश्मीर. पाकिस्तानी हल्लेखोरांच्या आक्रमणामुळे काश्मीरचा राजा हरिसिंग याने 26 ऑक्टोबर 1947 रोजी औपचारिकपणे भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. आता थोडक्यात बघूया 3 संस्थाने कशी लक्षात ठेवावी. तर बघा, जुनागड सार्वमताने, हैदराबाद पोलीस कारवाई म्हणजे ऑपरेशन पोलो आणि जम्मू काश्मीर विलीनीकरणाच्या कराराद्वारे. मेघालय राज्याच्या निर्मितीबद्दलही एक विशेष नोंद आहे. मेघालयाला 1972 मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यापूर्वी 22वी घटना दुरुस्ती 1969 मध्ये आसाममधील एक उपराज्य म्हणजे
सबस्टेट म्हणून दर्जा देण्यात आला होता. हा एक वेगळा प्रयोग होता आणि भारताने आपला भूभाग दुसऱ्या देशाला दिल्याबद्दलच्या 2 महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, एक म्हणजे बेरुबारी खटला 1960चा, ज्यानंतर भारताचा काही प्रदेश पाकिस्तानला देण्यासाठी 9वी घटनादुरुस्ती 1960 करावी लागली आणि दुसरी म्हणजे 100वी घटनादुरुस्ती 2015ची. भारत बांगलादेश भूसीमा करार झाला आणि शेवटी राज्यांच्या नावांमध्ये झालेले बदल तेही महत्त्वाचे आहेत. 1950 संयुक्त प्रांतांचे नाव उत्तर प्रदेश झाले. 1969 मद्रासचे नाव तामिळनाडू झाले. 1973 म्हैसूरचे नाव कर्नाटक झाले आणि 2011 मध्ये ओरिसाचे नाव ओडिशा झाले. तर मित्रांनो, आजचा पार्ट 2 इथे संपवताना आपण थोडक्यात पण स्मार्ट रिकॅप करूया. आधीच्या पार्ट 1 मध्ये आपण संविधानातला पाया समजून घेतला होता. भारताला युनियन ऑफ स्टेट्स का म्हणतात, आर्टिकल 1 ते 4 ने पार्लिमेंटला किती मोठे अधिकार दिले आहेत आणि भारताचं युनियन का अविनाशी आहे हे क्लिअर केलं होतं. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण तोच पाया प्रॅक्टिकल उदाहरणांवर पाहिला. स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची निर्मिती कशी झाली, भाषावर राज्यांची सुरुवात कशी झाली, 1953 पासून ते 2014 पर्यंत कोणकोणती राज्ये तयार झाली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, प्रत्येक राज्यामागचा घटनाक्रम आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं, ही सगळी राज्यनिर्मिती आर्टिकल 3 अंतर्गत झाली. घटनादुरुस्ती न करता पार्लिमेंटने भारताचा नकाशा बदलला. आर्टिकल 4चा ॲक्च्युअल मिनिंग आज प्रॅक्टिकली समजला. म्हणजे यातून काय शिकलो आपण, तर बघा, भारताचं युनियन कायमच आहे, पण राज्यांची रचना वेळेनुसार बदलू शकते. पार्लिमेंट सुप्रीम आहे. राज्याची संमती महत्त्वाची असते पण बंधनकारक नसते आणि हे सगळं कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्येच होतं, मनमानी नाही. आता स्वतःला एक एक्झाम ओरिएंटेड प्रश्न विचारा. जर उद्या एखादं नवीन राज्य तयार झालं तर कोणता आर्टिकल वापरलं जाईल? घटनादुरुस्ती लागेल का? राज्याची संमती कंपल्सरी आहे का? आजचा पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहिल्यानंतर हा प्रश्न तुम्ही 100% कॉन्फिडेंटली सॉल्व्ह करू शकता. हा टॉपिक फक्त थेरी नाही, हा MPSC आणि सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फेवरेट रॅप एरिया आहे. जर तुम्हाला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.